आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला, ना ऐसे ना पुन्हा होणे हताशा होत आले, यापुढे ते ना कधी होणे. अरे सगळ्याच गोष्टी सगळ्यांसमोर बोलल्या जात नाही. गुरुजींची मनस्थिती ही बरी नाहीये. चल दुसरीकडे जाऊ. चल ये. दादा मी आलोच. बाबूलाल, तू नेहमीच तुझ्या नेतृत्व गुणाची चुणूक दाखवली आहेस, पण कधी कधी मला असं वाटतं की तू तुझ्यातली ही प्रतिभा वाया घालवतोयस. तुझ्यासारख्याची प्रतिभा वाया जाणं ही माझ्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. भाषण द्यायची सवयच आहे ना तुम्हा लोकांना. स्पष्टच बोला ना, काय बोलायचंय. भाषण देत नाहीये, तुला समजावतोय. तू फक्त स्वतःचाच विचार करू नकोस, त्या गावाच्या विकासाबाबत सुद्धा विचार कर. गावाच्या विकासासाठी तुम्ही सगळे आहात ना. मला खरंच तुझी काळजी आहे. काळजी माझी का? बाबूलाल, असुरक्षित वातावरणात प्रतिभा कधीच उमलू शकत नाही आणि बहरू शकत नाही. उगाचे जड शब्द का वापरताय? जरा स्पष्ट सांगा ना, काय बोलायचंय ते. मला कळत नाहीये. तेच तर समजावतोय मी तुला. मला वाटतं की तू माझ्या छत्राखाली यावंस. जी गोष्ट तुला विरोध करून मिळाली नाही, ती तुला समर्थन करून मिळाली पाहिजे. बाबूलाल, मला चांगलंच ठाऊक आहे ह्या गावाचा विकास कसा करायचा आहे ते. मला हे सुद्धा माहिती आहे की ह्या गावाच्या विकासात कोण कोण अडथळे आणतंय. मंत्री साहेब, माझी वहिनी हॉस्पिटलमध्ये आहे, सिरियस आहे, आणि तुम्ही मला इथे बसून प्रवचन देताय. मंत्रीजी, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ वाया घालवताय. तू स्वतःचा राग आवरायला कधी शिकणार आहेस? हे तुझ्यासाठी चांगलं नाहीये बाबूलाल. मग मी काय करायला हवं? छोटीशी तडजोड. आपण परस्पर एकमताने तडजोड केली पाहिजे. बाबूलाल कधीही कोणत्याही अन्याय आणि भ्रष्टाचाराबाबत मुळीच तडजोड करत नाही. कळलं का मंत्री साहेब? बाबूलाल, तू तुझ्या प्रतिभेचा योग्य ठिकाणी वापर करायला शिक. मी तुझ्यासाठी उज्ज्वल भविष्याची सुवर्ण संधी घेऊन आलोय. आमच्या पक्षाला तुझ्यासारख्या कट्टर आणि सच्च्या नेत्याची आवश्यकता आहे. तू आमच्या पक्षाच्या युवा अभियानात सामील हो. मी तुला युवा अभियानाचं अध्यक्षपद देईन. कसला विचार करतोयस बाबूलाल? माझं म्हणणं ऐक. त्यामुळे तुझी दिशा आणि दशा दोन्ही बदलतील. मंत्री साहेब, प्रत्येक नेता असंच बोलतो, दिशा बदलण्याच्या गोष्टी करतो, पण जेव्हा तो खुर्चीत बसतो तेव्हा सगळ्यात आधी तो स्वतःचीच दशा बदलतो. तू सुद्धा स्वतःची दिशा बदलशील.
तेव्हाच तू देशातल्या लोकांची दिशा बदलू शकशील. जरा स्वतःच्या परिस्थितीचा विचार कर. काय झालं माझ्या परिस्थितीला? बेरोजगार आहेस. गुरुजी नसते तर तुझं काय झालं असतं? मी लवकरच स्वतःच्या पायांवर उभा राहणार आहे. मला सुद्धा हेच हवंय. म्हणूनच मी तुझी भेट घेतली. जिल्हा, शहर, राज्य आणि मग राष्ट्रीय राजकारणात सहभागी हो. खूप मोठं स्वप्न दाखवताय तुम्ही. स्वप्न खरी सुद्धा होतील. मी आहे ना तुझ्या पाठीशी उभा, आणि म्हणूनच मी तुझ्याकडे आलोय. तुम्ही मलाच का निवडलं? प्रतिभा, तुझ्या प्रतिभेमुळे मी आधी सुद्धा म्हणालोय, तुझ्यासारखं टॅलेंट दुसऱ्या कोणातच नाही. तुझा प्रामाणिकपणा, तुझा सत्यवाद, नेहमी स्पष्ट बोलण्याची सवय, यामुळे तू आमच्या युवा अभियानाचा लोकप्रिय नेता होशील. बाबूलाल, आज ह्या देशाला सच्च्या नेत्यांची आवश्यकता आहे. जनता नेत्यांचा तिरस्कार करू लागलीये. म्हणूनच तुझ्यासारख्या तडफदार नेतृत्वाचं राजकारणात उतरणं खूपच महत्वाचं आहे. ही सुवर्ण संधी हातातून निसटू देऊ नकोस. मी विचार करतो. अहो ताईसाहेब, काय झालं तुम्हाला? का रडताय? तू जा इथून. अहो जा म्हणून बोले ना. अरे विजय, हे काय करतोयस बाया? आई किती धूळ झालीये ग घरात, म्हणून साफसफाई करतोय. अरे मग तू का करतोयस? घरात इतके नोकर चाकर आहेत, त्यांना सांग ना. अगं आई, नोकरांचा काही भरोसा आहे का? आणि स्वतः काम केल्याचं समाधान वेगळंच असतं. बरं ठीक आहे, तू आधी खाली तरी ये. हो आलोच. तू तर कमालच केलीस. अगं आपलंच काम आहे. मग काय झालं? आत्ता मला कळलं, शहरात सगळी कामं तू स्वतःच करत असशील ना. हो, मी तिथे सगळी कामं स्वतःच करतो. आणि आई, मला असं वाटतं की जर स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून घ्यायची आहे ना, तर सगळी कामं स्वतःच करायला हवीत. अरे कुठे शिकलास असं छान छान बोलायला? आई, जेव्हापासून घाम गाळायला लागलो ना, तेव्हापासून सगळ्या गोष्टी आपोआप लक्षात यायला लागल्या. आता पुरे. जितकी मेहनत करायची होतीस तितकी केलीस. आता मी तुला शहरात अजिबात नाही पाठवणार. हा. अगं आई, जो माणूस आयुष्यात मेहनत करायला शिकतो ना, तो आयुष्य जगायची कला सुद्धा शिकतो. किती छान बोलतोयस. हे सगळं त्या विकीला का नाही समजावून सांगत? कोण रडतंय? अगं गंगा, हो बाईसाहेब, हे रडतंय कोण? ते ताईसाहेब रडत्यात. शांती रडते? तू विचारलं नाहीस का? बाईसाहेब, मी विचारण्याचा लय प्रयत्न केला, पण त्या काही बोलतच नाही, नुसत्या रडत्यात. अरे चल. हो चल. काय झालं? का रडतेस बेटा? काही नाही आई. काही नाही कसं वहिनी? तुम्ही विनाकारण कसं काय रडाल? सांगा ना काय झालं ते. नाही भाऊजी, तसं काही नाहीये. अगं सांग ना, बरं वाटत नाहीये का?
तू सांगितलं नाहीस तर कसं कळेल? बोला वहिनी, काय झालं? का रडताय? दादा काही उलटसुलट बोलला का? अगं आम्ही विचारतोय, काही सांगणारच की नाही? मी रात्रभर गच्चीवर झोपले होते. काय? पण का? कोणास ठाऊक त्यांच्या डोक्यात काय चाललं असतं ते. मला त्यांनी काल खोलीतून धक्के मारून बाहेर काढलं आणि बोलले की यापुढे मला तुझं तोंडही दाखवू नकोस. पण त्याने असं का केलं? तुमचं भांडण बिंडण झालं का? म्हणत होते की आईना जाऊन सांग की तिने विजय भाऊजींना जाऊन समजवावं. मी नकार दिला आणि झालं त्यांना निमित्तच मिळालं. अच्छा, असं आहे ते. हो, मी म्हणाले सुद्धा की तुम्हाला जे काही सांगायचंय ते स्वतःच जाऊन सांगा. त्याच्यात तेवढी हिंमत नाहीये वहिनी. तो दुबळ्यांवरच वर्चस्व गाजवू शकतो. हे दोघं पाप लेक ना पूर्ण हाताबाहेर गेलेत. हातात तर ठेवावं लागेलच आई. कुटुंब आणि समाजात राहायचं असेल तर त्याचा आदर केलाच पाहिजे. त्यांच्यामुळे आपण किती दिवस तोंड लपवत फिरायचं? आता तू शांत हो, काळजी नको करूस. मी बोलते विकीशी. मग तुला असा त्रास देऊन काय मिळवलं तरी काय त्याने? आई, त्याला सवय झाली सर्वांना त्रास द्यायची. स्वतःची ताकद वापरून कुणाच्याही आयुष्याशी खेळायला तो मागे पुढे पाहत नाही. असल्यानं तर असा धडा शिकवायला हवा की सगळं राजकारण विसरून जाईल. तू बहिणीने सांभाळ, मी आलो. चल आता शांत हो बरं. पुरे आता शांत हो. सगळं चांगलं होईल. शांत हो. हीच फाईल आहे ना? हो. थँक्यू मॅम. झालं का? हा. काय झालं काका? काय म्हणत होते मंत्री साहेब? काही नाही. तो कबीरांचा दोहा आहे ना, कबीरा इस संसार में भाती भाती के लोग, तसंच आहे. म्हणजे मला काही कळलं नाही. कळलं तर मला सुद्धा नाही की त्यांना नक्की काय बोलायचं होतं. सुरुवातीला मलाही वाटलं की तो शंकरसिंगचा एजंट बनून आलाय, पण तसं नव्हतं. पण तो असूही शकतो. नाही, मला तर हेच वाटतंय की ह्या सगळ्या घटनेमागेही त्या शंकर सिंगचीच काहीतरी चाल नाही, असावी. शंकरसिंगची कोणतीही खेळी नाही. कारण मंत्रीजींच्या बोलण्यावरून असं वाटत नव्हतं. जर तसं असतं तर ते माझ्याशी एवढ्या मोकळेपणाने बोलले नसते. बोलण्यावर काय जाते काका? जो माणूस गेली कित्येक वर्ष शंकर सिंगच्या तालावर नाचतोय, तो आज अचानक बदलला. अशा माणसाचा काय भरोसा? त्यामागे एक कारण आहे. त्यांना कळून चुकले की आता शंकरसिंग सोबत राहण्यात काही एक अर्थ नाहीये, कोणताही शहाणपणा नाहीये, त्याला एकही मत मिळणार नाही, म्हणून तो माझ्याकडे आला होता. याचा अर्थ स्पष्ट आहे की तो खूप स्वार्थी माणूस आहे. भारती, राजकारणात फक्त स्वार्थीच माणसं असतात, ज्यांना फक्त स्वतःच्या कामाशी देणं घेणं असतं. राजकारणी असेच असतात. हे पण बरोबर आहे काका. एक विचारू तुम्हाला? काय? तुम्हाला मंत्री साहेबांचं बोलणं नाही म्हणजे तुला असं वाटतंय की मी राजकारणात उतरणार आहे? ते असंच मी कधीही राजकारणात प्रवेश करणार नाही. आणि यदा कदाचित मी राजकारणात शिरलोच पुढे कधी काळी भविष्यात, तर माझी जी तत्व आहेत, माझे जे आदर्श आहेत, मी त्यांच्याशी तडजोड करणार नाही. ह्या लोकांनी राजकारणात उतरून ते खूप गलिच्छ करून टाकलंय. खूपच. मला तर वाटतं की त्यांच्यासोबत राजकारण नाही तर 2-2 हात केले पाहिजेत.
हॅलो, नमस्कार मंत्री साहेब. वाटतंय की तुम्ही आम्हाला विसरलायसा. आजकाल दर्शन पण देत नाही तुम्ही. इन्स्पेक्टर साहेब, बरं झालं तुम्ही फोन केलात. तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय. मंत्री साहेब, बोलणं तर होतच राहील हो. आधी जरा चहा पाण्याचं बघा की कधीतरी. एक गोष्ट नीट लक्ष देऊ नाही का? मालतीताईंच्या केसमध्ये काही ना काही करावंच लागेल, नाहीतर माझी विकेट पडली म्हणून समजा. मंत्री साहेब, दबाव तर माझ्यावर पण वाढतोय. कालच SP साहेबांचा फोन आलता, तरी पण आज्ञा करा तुम्ही. हो, दबाव खूपच वाढतोय. काही ना काही कारवाई दाखवावीच लागेल. आतापर्यंत ह्या केसमध्ये कोणाचीही अटक झालेली नाही. आता कोणाला उचलून आत टाकू तुम्हीच सांगा. त्यालाच, जो दोषी आहे. जर ह्या प्रकरणात शंकरसिंगजींचा हात असेल तर त्यांना लगेच अटक करा. ह्या कार्यवाहीने विधानसभेमध्ये चांगला संदेश पोहोचेल. पण मंत्री साहेब, सरपंच साहेबांनी अटक? मग काय करू? काय करू? गळ्यात चपलांचा हार घालून धिंड निघायची वाट बघू की मी स्वतःची आमदारकी सोडून देऊ? काय करू? अरे, जेव्हा साप दंश करण्यासाठी तयार असतो ना, तेव्हाच त्याचं सगळं विष काढून त्याला पेटीमध्ये बंद करून ठेवलं पाहिजे. समजलं? अहो, पण हे सगळं करताना त्यो आपल्याला चावला तर ह्याची काळजी घ्यायला पाहिजेच की. तुम्ही काळजी करू नका. यावेळी जर शंकर सिंगला पाठीशी घातलं तर सगळं संपेल. मला वाऱ्याची दिशा समजलेली आहे. यावेळी जनता बाबूलालच्या मागे उभी आहे. जर आता बाबूलालला जवळ केलं तर मला पुढच्या वाटचालीत मोठा फायदा होईल. मंत्री साहेब, तुम्ही जरा जास्त घाई करत नाही ना? ते काय म्हणतात की ते अति घाई संकटात नाही. संकटात मी नाही पडणार. संकटात तर तो पडेल ज्याच्यामुळे आज गावात छिथू होते. मंत्री साहेब, मी तर हेच म्हणेन की जरा सावध राहा आणि डोकं शांत ठेवा. कारण तो विजय सिंग सरपंच साहेबांचा धाकटा पोरगा विक्की सारखा मूर्ख नाही. आपल्यावर भारी पडता कामा नये. विचार करा. मी विचार केलाय. शंकर सिंग या प्रकरणात सामील आहे ह्याचा कोणताच खात्रीलायक पुरावा नाही आमच्याकडे. तरी बी तुमचं म्हणणं ऐकून मी सरपंच साहेबांनी आत टाकलं तर बिन पुराव्याचं त्यासनी किती दिवस आत ठेवू शकणार आहे? सरपंच साहेबांची पोच कुठं पातूर आहे हे तुम्हाला बी चांगलंच माहिती आहे. एक डाव परत विचार करा. तर मग त्याच्यामुळे मी माझी राजकीय कारकीर्द संपवू? मंत्री साहेब, अहो, सरपंच साहेब तुमचं मित्र आहे ती, आणि माझ्या बरोबर बी त्यांचं चांगलं संबंध आहेत. 2 वेळेला त्यांनी मला सस्पेंड होण्यापासून वाचवलं होतं. आणि बघा, तुमच्या प्रचारात पण लय खर्च केला होता त्यांनी. मला म्हणायचं आहे की आपण घाई गडबड करता कामा नये. मी संबंध तोडत नाहीये. फक्त पाऊस पडण्याआधी सगळा बंदोबस्त करून ठेवतोय. समजलं इन्स्पेक्टर? आता कसं बोललासा सच्च्या नेत्यासारखं. नमस्कार मंत्री साहेब. बाबूलाल, आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे.